हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्याबरोबर मँगो स्पेशल मँगो पुडिंगची रेसिपी शेअर करते। दिसायला जेवढा हा मँगो पुडिंग टेम्पटिंग वाटतोय तेवढाच खायला सुद्धा खूपच टेस्टी वाटतो। मँगो पुडिंग करण्याकरिता मी मिक्सरच्या पॉटमध्ये 3/4 कप दूध व अर्धा कप काजूची भरड घेतली आहे। त्याचबरोबर अर्धा कप साखर घेतली आहे। सोबत दुधावरची मलाई, आंब्याचे काप व विलायची पावडर घालून सर्व मिक्सरमध्ये चांगलं फाईन पेस्ट करून घेतला आहे। आता या ठिकाणी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्रेडचे वाटीने गोलाकार काप करून घ्यायचे। आता मिक्सरच्या पॉटमध्ये मँगो प्युरी सोबतच अर्धा कप साखर त्याचबरोबर अर्धा कप दूध घालून मिक्सरमधनं फाईन बारीक करून घ्यायचं। या ठिकाणी आपल्या मँगोचा घट्टसर ज्यूस तयार झालेला आहे। आता बाउलच्या तळाला हा ज्यूस थोडासा टाकून घ्यायचा आहे व त्यावरती ब्रेडचा पीस ठेवायचा व सुरुवातीला तयार केलेलं मँगोचं मिश्रण 4 चमचे टाकून घ्यायचं। आता यावरती अजून एक ब्रेड स्लाइस ठेवायची व यावर तयार केलं मँगोचं ज्यूस घालायचा। अशाच प्रकारे आपल्याला 3 ते 4 स्लाइस ठेवून हे तयार करून घ्यायचं आहे। ही मँगो पुडिंगची रेसिपी करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, ती म्हणजे आंबा हा गोडच वापरावा। गोड आंबा असेल तरच हे मँगो पुडिंग चवीला अप्रतिम लागतं। आता बाउलच्या आतल्या भागात उरलेल्या ब्रेडचे अशा प्रकारे पीसेस कट करून लावायचे आणि चमच्याने हे आतल्या बाजूला टाकून सेट करून घ्यायचे व यावरती आंब्याचे काप बारीक कापून घालायचे आहेत। आता यावरती थोडंसं डेकोरेशन करायचं, त्यासाठी मी ड्रायफ्रूटचे बारीक काप करून यावरती गार्निशिंग करून घेतलं आहे। आता हे मँगोचं पुडिंग 20 मिनिटं फ्रीजमध्ये सेट करायचं आणि थंडगारच सर्व करायचं। या ठिकाणी आपलं टेम्पटिंग असं ब्रेड मँगो पुडिंग तयार झालेलं आहे।